या हरामखोर शासनाने आम्हाला 8,500 रुपये हेक्टरी मदत केलेली आहे। शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण पाण्याखाली गेलेलं आहे। आम्ही माती खावा म्हणलं तर माती पण राहिली नाही भारत। आमदार खासदार मंत्र्याचे तुम्ही अर्ध वेतन करा ना। जाहिरातीसाठी करोडो रुपये अरब रुपये खर्च केले जातात, पण आणि संकटाने या शेतकऱ्यावर विळखा घातलेला आहे। आपण पाहू शकतो की आज औंढा तालुक्यातील दुगाळा या गावात शेतकऱ्यांच्या शेतातील ही अवस्था आपण सगळी पाहू शकतात। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत बोलण्यासाठी आणि गावातले सरपंच प्रथम नागरिक ते आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। सरपंच, काय परिस्थिती आहे तुमच्या गावातील आणि तुम्ही पाहताय शेतात सगळं या ठिकाणी नाल्याचं स्वरूप आलेलं आहे। या पाण्याबरोबर फक्त हे आपण जे पाहतोय की जे सोयाबीन आहे हे सोयाबीनच पाण्याखाली गेलेलं नाही, कापूसच पाण्याखाली गेला नाही, तर सर्व शेतकऱ्यांचे स्वप्न पाण्याखाली गेलेले आहेत। येणारे जे सण उत्सव आहेत, दसरा दिवाळी, हे पाण्याखाली गेलेलं आहे। शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण पाण्याखाली गेलेलं आहे। शेतकऱ्याच्या अनेक प्रश्न पाण्याखाली गेलेले आहेत आणि ही अशी परिस्थिती असताना या दळभद्री शासनाने जो आर्थिक मदत जाहीर केलेली आहे, जी आर्थिक मदत जाहीर केलेली आहे ती एका गुंठ्याला 85 रुपये, जवळजवळ हेक्टरी त्यांनी 8,000 रुपयाची मदत शेतकऱ्यांना जाहीर केलेली आहे। ही जी मदत जाहीर केलेली आहे या मदतीचा आम्ही जाहीर निषेध करतो। ही तुटपुंजी रक्कम मंजूर करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाला पुसण्यासारखं आहे। एकीकडे आपल्या भारतातील जे पंजाब आहे, पंजाब राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्या राज्याने तात्काळ हेक्टरी 50,000 रुपये मदत शेतकऱ्यांना जाहीर केली। जी काय हानी झालेली आहे, प्राण्यांची हानी झालेली आहे, त्यांच्या ज्या किमती आहेत त्या किमती तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्यांनी वितरित केल्या। पंजाब मध्ये अशी परिस्थिती असताना महाराष्ट्र शासन हा दळबद्रीपणा करतोय, हा दुटप्पीपणा करतोय आणि शेतकऱ्यांना ही जे कमीत कमी जे एकदम तुटपुंजी आर्थिक मदत जाहीर केलेली आहे तो शेतकऱ्यांच्या तोंडाला पाला पुसलेला आहे। आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। काय असते, शासनाने तुम्हाला 8,500 रुपये प्रति हेक्टर या ठिकाणी मदत जाहीर केली, मग ती मदत तुम्हाला पुरेशी नाही का? ती मदत पुरेशी तेवढीशी अशी तो म्हणजे तटपुजी मदत आपल्याला शेतकऱ्याला यायला काय होणार आहे? उद्या दिवाळी सण सुताचे शेतकरी बेजार आहेत, पावसाळ्यात पाण्यात जनावर वाहून गेलेत आपल्या इथले, त्याच्यामुळे ही तटपुजी मदत शासनानं करू नये। काय इच्छा आहे, किती मदत व्हायला पाहिजे? हेक्टरी कमीत कमी 50,000ची तरी आपले शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की काय दादा, तुम्ही पोलीस भरतीचे विद्यार्थी आहात, काय आहे तुमच्या शेतातील असं विदारक परिस्थिती आहे, शेताचं नाल्याचं स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळते, मग तुमच्या शिक्षणाचं उद्या प्रश्न निर्माण झालेला आहे। काहीच खरं राहिलं नाही आमचं आता, कारण की बाहेर शिक्षण घ्यायचं म्हणलं तर परिस्थिती आता राहिलेली नाही आणि आता सण हे वगैरे हे अशा गोष्टी असल्यामुळे 8,500 काय दीड बुचक्यात काय होणार आहे? आता आमचं इतकं नुकसान झालेलं आहे, शासन आम्हाला 8,500 रुपये द्याले हेक्टरी, त्या 8,500 होणार काय आमचं? किती मदत व्हायला पाहिजे, तुमची इच्छा काय? हेक्टरी 50,000 रुपये शासनानं आम्हाला मंजुरी द्यायला पाहिजे, कारण की आमचं आता काहीच राहिलेलं नाही। आम्ही माती खावा म्हणलं तर माती पण राहिली नाही भारत। काय आज दादा बोला। या हरामखोर शासनाने आम्हाला 8,500 रुपये हेक्टरी मदत केलेली आहे, परंतु आमच्या जर पेरणीचा खर्च जर पाहिला तर तेच आमचा 15,000 ते 20,000 रुपये खर्च आहे एकरी, आणि या हरामखोर शासनाने फक्त आपल्याला हेक्टरी 8,500 रुपये मदत केलेली आहे। खरं शासनाला कळायला पाहिजे बाबा, इतकं होते का? त्यांच्या आमदार खासदार जितक्या पेन्शन, इतक्या पगारी, त्याच्या फोन बिलचं बिल येतं, त्यांना जेवणाचे बिल, त्यांच्या गाडीच्या हप्त्याला सरकारच समजा त्यांचं हे भरतंय सगळं। काय इच्छा आहे तुमची, किती मदत व्हायला पाहिजे? आम्हाला कमीत कमी पंजाबच्या बराबर तरी मदत पाहिजे। हेक्टरी 50,000 रुपये, हेक्टरी 50,000 रुपये, 50,000 रुपये हेक्टरी, 50,000 रुपये एकरी तुमची मदत व्हायला पाहिजे, मात्र शासन तुम्हाला प्रति हेक्टरला 8,000 रुपये मदत करते। काय सांगाल? मी तर सर्वप्रथम या शासनाचा जाहीर निषेध करतो, कारण शेतकऱ्यासाठी 8,500 रुपये हेक्टरी तुम्ही जे मदत शासनाने जे जाहीर केलेली आहे, गेल्या वर्षी 13,600 रुपये शासनाने मदत केली असता मर्यादा त्याच्यामध्ये 3 हेक्टरची होती आणि आज 2 हेक्टरची मर्यादा या शासनाने करून ठेवली। सर्वप्रथम या शासनाचा जेवढा निषेध केला तेवढा कमी आहे, कारण हे शासन फक्त शेतकऱ्यासाठीच का लावते तुमचे निकष? आज पीक विम्याचे सगळे निकष या शासनाने बदललेले आहेत। शासन फक्त शेतकऱ्यासाठीच का? आम्हाला जशी तुम्ही अर्धी मदत या वर्षी द्यायला तशी तुमच्या आमदार खासदार मंत्र्याचे तुम्ही
अर्ध वेतन करा ना. शासन म्हणतं शासन आर्थिक अडचणीत आहे. आर्थिक अडचणीत शेतकऱ्या पाशीच आर्थिक अडचण आहे का? मग त्याचे आमदार खासदार मंत्र्याची तुम्ही अर्धी पगार करा ना. तुम्ही त्याची का अर्धी पगार करत नाही? तुम्ही शेतकऱ्यालाच का अर्धी मदत करता तुम्ही? तर या शासनाला आमचा सवाल आहे, जसं पंजाब सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे आणि 50,000 रुपये प्रति हेक्टरी मदत करत आहे, तशी या शासनाने सुद्धा महाराष्ट्र सरकारने सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. पंजाब सरकार सारखं महाराष्ट्र सरकारनं सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. काय सांगाल दादा, कशा परिस्थितीची काय परिस्थिती आहे तुमच्या गावातील, तुमच्या शेतातील, काय सांगाल? आमच्या गावात अशी विकट परिस्थिती झालेली आहे. आमच्या दुगाळ्या गावामध्ये शेतकऱ्याला असं म्हणजे इतकी पेरणी पैसा गेला त्यांचा, तरी बी त्यांना म्हणजे काही मदत करायला शासनाने 8,000 रुपये हेक्टरी दिले. तसंच पंजाब मध्ये 50,000 रुपये हेक्टर दिले. त्या दलबदलू शासनाला आम्ही आवाहन करतो की आम्हाला बी 50,000 रुपये तुम्ही हेक्टरी द्यावं, जसं पंजाब मध्ये दिलं तसं बी महाराष्ट्रामध्ये द्यावं. काहून ते का भारतातलं राज्य नाहीत का? ते का बाहेर देशातलं राज्य आहे का? आम्ही असं आवाहन करतो की आम्हाला बी 50,000 रुपये हेक्टर ना तुम्ही आम्हाला द्यावं. काय सांगाल दादा, काय मदत व्हायला पाहिजे? मदत तर शासनाकडून भरपूर व्हायला पाहिजे, पण जेव्हा जेव्हा शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून आज शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ येते, खरंच या महाराष्ट्र सरकारला आणि या देशातल्या सरकारला लाज वाटायला पाहिजेत की जो जगाचा पोशिंदा आहे, जो सगळ्याचं सगळं काही करतो धरतो, आज त्याच्यावर निसर्ग इतका खोपून जर ही वेळ आलेली आहे, त्याच्या शेताला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि त्याला तुटपुंजी म्हणून जी मदत केली आहे की 8,000 रुपये किंवा 9,000 रुपये, तर मी असं सांगेल की या महाराष्ट्र सरकारला की सरकार तुम्ही जे 8,000 रुपये आम्हाला देताय ते 8,000 रुपये आम्ही सगळेजण जमा करून तुम्हाला या पुढच्या 5 वर्षासाठी भीक म्हणून आम्ही तुम्हाला परत करू. जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला एक लागवड करण्यासाठी जर विचार केला तर आता वर्षाचा खर्च जर पाहिला, सोयाबीनचं पीक जर घ्यायला गेलं तर कमीत कमी 25,000 ते 30,000 रुपये खर्च येतो एकरी, आणि शासन जास्तीत जास्त 8,000 रुपये हेक्टरी जर मदत देत असेल तर खरंच माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, तुम्हाला या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे की तुम्ही कुठल्या गोष्टी कुठे हे करताय. तुम्ही नको त्या गोष्टीसाठी लागत इतका खर्च करताय. तुमच्या दौऱ्यासाठी लाखो, तुमच्या जाहिरातीसाठी करोडो रुपये अरबो रुपये खर्च केले जातात, परंतु शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून आज शेतकऱ्यावर आत्महत्या करायची तर वेळ आली असेल तर यासाठी तुमचा जाहीर निषेध. आणि असंही आमच्या शेतकरी बांधवाच्या वतीने तुम्हाला सांगण्यात येईल की ज्या कोण्या गावात जो कोणी मंत्री सत्तेत असलेला, ज्यांनी शेतकऱ्याची पिळवणूक केली, छळ केली, असं जर गावात त्यानं जर पाऊल टाकलं तर त्याला चपलाने आणि जोड्याने मारल्याशिवाय हे शेतकरी राहणार नाही. जय हिंद, जय संविधान. नक्कीच शासनानं, महाराष्ट्र शासनानं आपल्यासोबत अन्याय केल्याचं या ठिकाणी शेतकरी म्हणतात. आपल्यासोबत सरपंच आहे. सरपंच, काय आहे का पंजाब सरकार सारखी मदत तुमच्या गावातील शेतकऱ्यांना झाली पाहिजे असं गावकऱ्यातील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे? 100% पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील सर्वांना सरसकट आर्थिक मदत मिळाली पाहिजे. तुम्ही या ठिकाणी सांगितलं की सरकार म्हणतं की आमच्याकडे तिजोरीमध्ये पैसा नाही. तुम्हाला सांगतो, माझ्या हातामध्ये हा दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजीचा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयामध्ये त्यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी ज्या काही योजना आहेत त्या योजनांची फक्त जाहिरातबाजी करण्यासाठी कोट्यावधी रुपये यामध्ये त्यांनी तरतूद केलेली आहे. 100 कोटीच्या वर फक्त जाहिरातीसाठी. आता तुम्ही आदिवासी विकास योजनेचा जर विचार केला, ठक्कर बाबा आदिवासी विकास योजना संबंध महाराष्ट्राला माहित आहे, संबंध आदिवासी बांधवांना माहित आहे, परंतु या योजनेसाठी, या योजनेतून विकास कामं करण्यासाठी 1 रुपया तुम्ही अद्यापपर्यंत दिलेला नाही. परंतु त्याच योजनेची फक्त जाहिरातबाजी करण्यासाठी, स्टंट करण्यासाठी, वृत्तपत्रात जाहिरात देण्यासाठी, त्याचबरोबर सेलिब्रिटींना बोलवून जाहिरात करण्यासाठी हे कोट्यावधी रुपये तुम्ही तरतूद करता, मंजुरी देता. हा GR 2-4 दिवसापूर्वीचा GR आहे. इकडे तुम्हाला स्टंटबाजी करण्यासाठी, तुमच्या सरकारची जाहिरातबाजी करण्यासाठी पैसा आहे.